मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार असल्याचं कळतंय। मंत्री दादा भुसे यांनी ही मोठी घोषणा केली आहे। काही शाळांमध्ये मराठी भाषा सक्ती आहे का? आमदार हारून खान यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा केली। महाराष्ट्र राज्यात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत सर्व मंडळाच्या शाळांमध्ये अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा लागू करण्यात आलाय। तसंच ज्या शाळांबाबत तक्रारी येतील त्या ठिकाणी तात्काळ चौकशी करून मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असल्याची जाणीव सुद्धा त्यांनी करून दिली आहे। धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल, कॅथेड्रल एंड जॉन कॅनन स्कूल यासारख्या काही नामांकित आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी विषय इच्छिक ठेवला जात असल्याचा तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत। काय असल्यास अशा शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येईल? दुसरा प्रश्न आहे, राज्यातील बेकलरेट, कॅम्ब्रिज असेसमेंट, इंटरनॅशनल एज्युकेशन, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आदी मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीने लागू आहे याची खात्री करण्यासाठी शासन विशेष तपासणी मोहीम राबविणार आहे का? राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतचा अधिनियम लागू करण्यात आलेला आहे। आपण ज्या शाळेंच्या संदर्भातील सूचना केली निश्चितपणे त्या ठिकाणी तपासून घेतलं जाईल आणि मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे याचं त्यांना जाणीव करून त्या ठिकाणी त्या पद्धतीची कार्यवाही करण्याची सूचना करण्यात येईल। कारवाई कोणती करणार आहेत? ऍक्शन काय घेणार आहात? हे फक्त आपण बोलतोय तपासणी करणार, तपासणी होणार, तपासणी होत राहते, पण त्याच्यावर कारवाई काय होणार आहे हा प्रश्न आहे। ज्या माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवलं जात नसेल अशा तक्रारी आल्या की तात्काळ त्याची चौकशी करू। चौकशीमध्ये जर आढळून आलं की तिथे शिकवलं जात नाही त्यांना त्या पद्धतीची समज दिली जाईल आणि एवढं करूनही जर कोण मराठी भाषा शिकवणं बंधनकारक याचं पालन करत नसेल तर त्या संस्थेची मान्यता सुद्धा रद्द करण्यात येईल। फक्त इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियममध्ये मराठी सक्तीची आहे का? गुजराती मीडियममध्ये मराठी सक्तीची आहे का? आणि देशातल्या ज्या इतर प्रांतातल्या भाषा त्यांच्या शाळा ज्या महाराष्ट्रात आहेत, अध्यक्ष महोदय, उर्दू मीडियममध्ये सुद्धा मराठी सक्तीची आहे का? तर या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना आमची अशी विनंती आहे की येणाऱ्या जूनमध्ये या शाळा पुन्हा सुरू होतील तेव्हा किमान जून नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्याच शाळांमध्ये मराठी ही कायद्यानं जी सक्तीची आहे त्याची अंमलबजावणी 100% होईल का हा माझा प्रश्न आहे। उर्दू माध्यमांसकट तुम्हाला जे अपेक्षित आहे, उर्दू माध्यमांसकट सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हा आपल्या सरकारचा कायदा आहे आणि त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे आपण सर्वजण मिळून, शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच, परंतु आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडू।